नमस्कार, माझा टोकन नंबर 14. माझा विषय मला आवडलेले पुस्तक. काय या पुस्तकामध्ये आपण पाहणार आहोत. कोणी लिहिले हे पुस्तक? हे पुस्तक लिहिलं रणजित देसाई यांनी. नाव काय आहे पुस्तकाचे? नाव आहे श्रीमान योगी. चला काय या पुस्तकामध्ये आपण पाहणार आहोत. रणजित देसाईंनी लिहिलं जगाच्या इतिहासामध्ये अनेक महान राजे होऊन गेले. काहींनी बलाढ्य साम्राज्य उभा केलं, काहींनी युद्धात लाखो लोक मारले, काहींनी सोन्याच्या सिंहासनावर बसले. पण त्या सगळ्यांकडे तलवारी होत्या, त्या सगळ्यांकडे पराक्रम होता, त्या सगळ्यांकडे राज्य होते. पण छत्रपती शिवाजी महाराज हा राजा सगळ्या राजांपेक्षा वेगळा का होता? शेकडो वर्षांनी त्याच्यावर इतके प्रेम का आहे? आधी जेव्हा कोणावर अन्याय अत्याचार होतो, स्वाभिमानावर धक्का बसतो, तेव्हा मनात विचार येतो की छत्रपती शिवाजी महाराज हवे होते. छत्रपती शिवाजी महाराज शरीराने गेले, पण त्यांचं स्वप्न अजूनही जिवंत आहे. स्वप्न रयतेच्या राजाचं, स्वप्न हिंदवी स्वराज्याचं, स्वप्न स्वतःचं. छत्रपती शिवाजी महाराज किल्ले जिंकले, युद्ध जिंकले म्हणून ते महान नव्हते. त्यांची महानता त्यांच्या हृदयात होते. ते महान होते कारण की त्यांनी लोकांना जिंकलं, लोकांच्या मनात आशा निर्माण केली. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, तुम्ही गुलाम नाही तर प्रजेचे आणि स्वराज्याचे अविभाज्य भाग आहात. आणि म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य कल्याणकारी राज्य आहे. कल्याणकारी राज्य म्हणजे सर्व जनतेचा सार्वजनिक विकास साधणारे राज्य होय. जनतेचे कल्याण साधणे हा स्वराज्याचा मुख्य उद्देश होता. रीतीच्या कल्याणासाठी त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणे हे खरे स्वराज्याचे सर्वात मोठे यश मानता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाहीच्या भक्कम तत्वावर स्वराज्य निर्माण केले होते. शासन प्रशासनातील भूमीबरोबरच न्याय व्यवस्था, सामाजिक धोरण, लोककल्याणकारी ध्येयधोरणाचे पारदर्शक प्रभावी अंमलबजावणी, शेती, पर्यावरण अशा बहुविध दृष्टीने कार्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य जगातील पहिले लोकशाही राज्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य क्षमता, न्याय, स्वातंत्र्य व बंधुता या तत्वाबरोबरच स्त्री आदर, धर्मनिरपेक्षता, शेती व शेतकरी यांच्या कल्याणकारी धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी शिवकालीन प्रशासनात केली जात असे. श्रीमान योगी हे पुस्तक मला खूप आवडले आणि म्हणून मी ते वाचत गेले आणि मला एक भाव बदलला. राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी शुभाला जन्म दिला. त्यांना घडवलं, वाढवलं, उत्तम शिक्षण दिलं. समाजकारण, राजकारण, अर्थकारण, विज्ञानवादी ज्ञान दिले. त्यांनी संकटावर मात करण्यास शिकवला. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार का महत्त्वाचे आहेत? कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची ताकद काय करू शकते ते आपल्या इतिहास वाचल्यावर आणि ऐकल्यावरच कळेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. प्रत्येक घरात एक श्रीमान योगी पुस्तक वाचले पाहिजे, कारण गरज आहे समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीची आणि विचारांची. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवण घेतली म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी होते. चांगली शिकवण माणसाला योग्य मार्ग दाखवते. यशस्वी होण्यासाठी जिद्द, धैर्य, सामर्थ्य, बुद्धी, कौशल्य, चातुर्य या गोष्टींची गरज असते. इतिहास हा नुसता वाचलाच जात नाही, तर तो लिहिण्यासाठी आणि घडवण्यासाठी मदत करत असतो. प्रत्येक घडून गेलेली गोष्ट त्यात जमा होत असते. मग ती चांगली असो की वाईट, फक्त तुम्ही काय करायचंय का आत्मसात करायचं ते आपल्याला समजले पाहिजे. लहानपणापासून चांगली गोष्ट आली पाहिजे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला काय शिकवतो? तो इतिहास आपल्याला हक्काने जगायचं, आपल्या मातीसाठी, माणसासाठी लढायला शिकवतो. कितीही येऊ संकट, हार मानायची नाही. शांत डोक्याने केलेला विचार कधी वाया जात नाही. एक वेळ ठरलं तरी चालेल, पण हिंमत सोडायची नाही. संकटावर धैर्याने समोर जायचं असते. हल्लीच्या तरुण पिढीला कसं गांभीर्य कळलं नाही. थोडेसे मागे होऊन पहा कधीतरी, कदाचित विसरलेली वाट सापडेल पुन्हा. अन्याय, अत्याचार विरोधात लढले पाहिजे. चुकीचा मार्ग वेळोवेळी सुधारला पाहिजे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्या आयाबहिणीवर अन्याय, अत्याचार होऊ दिला नाही. आपण पाहतो परिस्थिती वाईट आहे. चांगले विचार नेहमी उत्तम अयोग्य तासापासून दूर ठेवतात. आपल्यासाठी या महापुरुषांनी खूपच मोठा विचारांचा खजिना ठेवला आहे. तो फक्त आपल्याला जीवनात उपयोग करायचा आहे आणि आयुष्यभर आनंदाने, यशस्वीने, आत्मविश्वासाने जगायचं आहे, असे या श्रीमान योगी पुस्तकामध्ये लिहिलेले आहे. हे पुस्तक मला अतिशय